पोरींसाठी क्रश नाही, पण पोरांसाठी नक्कीच इन्स्पिरेशन बनलोय. हॅशटॅग मोबाईल एडिटर. तर मित्रांनो, आजच्या प्रोजेक्टचं मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओपन करायचं आहे मित्रांनो. तुम्हाला इथे प्रोजेक्ट ओपन केलं तुम्हाला इथे सर्व लेयर्स दिसून जातील. या लेयर्स मध्ये फक्त तुम्हाला तुमचे इमेज ऍड करायचे आहे. आता पहिली जी इमेज आहे त्या इमेजला सिलेक्ट करायचं आहे. कलर इन फिल वरती जायचं आहे. तिथे जी इमेज आहे त्या इमेजला सिलेक्ट करून तुमची इमेज इथे सिलेक्ट करायची. तुम्ही कोणाचीही इमेज इथे सिलेक्ट करू शकता. मी आता डेमोसाठी माझे इमेजेस वापरतोय. अशा प्रकारे ते इमेजेस, पहिली इमेज आपली तयार बसलेली आहे. आता तसंच थोडं पुढे स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ते इमेजवर टच करायचं. इमेजवर टच केल्यानंतर कलर फिलवरती जाऊन इमेजला सिलेक्ट करायचं. इथे जी तुम्ही इमेज वापरणार आहात तीच इमेज तुम्हाला पुढच्या लेअरमध्ये देखील वापरायची आहे. तर ही इमेज थोडीशी बाहेरच्या साईडला गेली आहे. तर हिला ठीक करण्यासाठी आपण इमेजला एकदा सिलेक्ट करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन या इमेजला तुमच्या फोटोनुसार ॲडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे ॲडजस्ट मी पण करून घेतलेली आहे. तसंच पुढच्या लेअरला देखील तुम्ही इमेज बसवायची आहे. अजून एकदा सांगतो मित्रांनो, इमेजला सिलेक्ट करायचे. कलर इन फिलवरती जाऊन इमेजला सिलेक्ट करायचं आहे तिथल्या देखील. आणि मागच्या लेअरमध्ये जी तुम्ही इमेज वापरली तीच इमेज इथे वापरायची आहे. आणि ही इमेज देखील थोडीशी बाहेरच्या साईडला घ्यायची. तर हिला मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन बरोबर अशी मध्यमध्ये घेऊन यायची आहे. अशा प्रकारे जसं तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तसा इथे व्हिडिओ तयार झालेला आहे. वरती एक्सपोर्टवरच्या आयकॉनवरती क्लिक करून खाली एक्सपोर्ट नाव आहे त्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून